सत्यशोधक समाजानं बऱ्याच नंतर गोष्टी ज्या केलेल्या आहेत की त्यामध्ये सत्य हे त्यांचं म्हणजे बेसच आहे किंवा निर्मिक मान्य केलेलं आहे, ईश्वराला निर्मिक म्हटलं आहे आणि मध्यस्थ नाकारलेला आहे. हे त्याचं एक महत्त्वाचं तत्व आहे की माझ्या आणि ईश्वराच्या मध्ये मध्यस्थाची कोणत्याही प्रकारे गरज नाही. सत्यशोधक विवाहाची पण त्या ठिकाणी टर्म त्या ठिकाणी इव्हॉल्व झालेली तुम्हाला दिसते की पुरोहिताशिवायचं लग्न जे आहे ते की ओतूरचा खटला आहे तो गाजलेला आहे त्या केसमध्ये की ओतूरमध्ये सत्यशोधक पद्धतीनं लग्न लागलं किंवा पुरोहिताशिवायचं लग्न लागलं तर तिथला जो ब्राह्मण वर्ग आहे तो बॉम्बे हायकोर्टात गेला की हा आमचा अधिकार आहे आणि हे लग्नाला कायदेशीररित्या मान्यता मिळता कामा नाही कारण आमच्या संमतीशिवाय हे लग्न लागले. कोर्टानं काही तो निकाल दिलेला नाही ब्राह्मणांच्या बाजूनं. कोर्टानं ओतूरच्या पाटलांच्या बाजूनच तो निकाल दिलेला आहे की जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला पुरोहित वर्गाशिवाय किंवा ब्राह्मणाशिवाय लग्न लावायचं तर ते लग्न मान्य असेल. मग त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही विद्या आहेत किंवा मी तुला म्हणजे स्त्री शिक्षणाचा मी पाठिंबा देईल किंवा सत्यशोधक समाजाची जी पद्धतीनं जे लग्न केलं जातं तर आत्ताही बरीचशी लग्न तुम्हाला दिसतात की सत्यशोधक पद्धतीने होतात, वैदिक पद्धतीनं किंवा त्याला हिंदू पद्धतीनं होतात, तशी होत नाहीत, सत्यशोधक पद्धतीनं होतात. तर तो खटला गाजलेला होता तर तो ओतूरच्या पाटलांचा खटला म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. तर त्यामध्ये पण हे केलं होतं की कोर्टानं जो निकाल दिला आहे तो मान्य केला आहे. पुरोहित म्हणले आम्हाला बोलवू नका पण आमची दक्षिणा तर द्या, तो आमचा प्रिव्हिलेज आहे. तर कोर्टानं ते पण मान्य केलेलं नाही आहे की ब्राह्मण वर्गाने अशी मागणी केली की ठीक आहे आम्हाला बोलवलं नाही लग्नासाठी पण आमचं हे आहे ना ते पण आमचा विशेष अधिकार आहे त्याची दक्षिणा मिळणं. तर कोर्ट म्हणले तुम्ही येणार नाही आणि तुम्हाला दक्षिणाही त्या ठिकाणी मिळणार नाही. हे ब्रिटिश ह्याच्यामध्ये महत्त्वाची असणारी गोष्ट आहे. जशी धारवाड केस आहे शिक्षणाबाबतची की अस्पृश्य व्यक्तीला बाहेर बसवणं किंवा इतर केसेस ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या आहे ह्याच्यामुळं की ही ब्रिटिश सत्तेच्यामध्ये ही स्पेस तुम्हाला अवेलेबल आहे की तुम्ही रिलिजनमधल्या जर काही गोष्टी बदलायच्या असतील तर तुम्ही त्या बदलण्याची शक्यता तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, जे की महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजानं मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं दिसून येतं तुम्हाला.